नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात देखील सतत कायमची भांडणे होतात का? तुमच्या घरामध्ये देखील पैसा खूप येतो पण टिकत नाही. घरामध्ये शांत झोप लागत नाही. मन नेहमी अस्वस्थच राहते. याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? हे ऐका. जर घरात काही मंत्र रोज म्हणले गेले तर आपल्या घराचं वातावरण बदलतं. सुख, शांती, समृद्धी आपल्या घरामध्ये आपोआपच येऊ लागते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरासाठीचे सर्वात प्रभावी मंत्र कोणकोणते आहेत ते मंत्र व त्या मंत्रांना जप केल्यानंतर आपल्याला त्या मंत्रांचा कोणता फायदा होतो, तसेच एखादा जर मंत्र असेल तो मंत्र किती वेळा जप केला पाहिजे व किती वेळा जप केल्याने आपल्याला कोणता फायदा होतो, हे अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंत्र म्हणजे काय? मंत्र म्हणजे जादू नाही, पण मंत्रांचे योग्य शब्द, मंत्रांचा चांगला उच्चार म्हणजेच योग्य उच्चार व नियमित केलेला जप हे आपल्या घरामध्ये एक शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी तयार करत असतात. आपल्याला पूर्वी आजी आजोबा घरामध्ये रोज मंत्र म्हणायला सांगायचे. म्हणूनच आपल्या घरात समाधान, श्रद्धा आणि स्थैर्य टिकून असायचं. चला तर मग आता सुरुवात करूया. आपल्या घरातील सुख, शांती, समृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मंत्रांपासून. घरातील भांडणं, तणाव कमी करण्यासाठी मंत्र आहे ओम शांती शांती शांती. या मंत्राचा असा फायदा होतो की आपले मन शांत होतं, आपल्या घरातील कलह कमी होतात, भांडणं कमी होतात. तर पाहूया हा मंत्र केव्हा जप केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात. तर रोज सकाळी किंवा रात्री हा मंत्र ओम शांती 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 हा 11 वेळा रात्री किंवा सकाळी म्हणायचा आहे. भांडण जर जास्त प्रमाणात होत असतील तर रोज सकाळी 21 वेळा आणि संध्याकाळी 21 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. पुढचा मंत्र आहे ओम नमः शिवाय. हा मंत्र जप केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते किंवा जी काही नकारात्मक एनर्जी आपल्या घरामध्ये येणार असेल त्यापासून आपले संरक्षण होते. फायदा असा होतो आपले घर पवित्र होते व घरामध्ये वाईट विचार व नकारात्मकता जे काही असतील ते निघून जातात. तर हा मंत्र किती वेळा जप करायचा ते पाहूया. रोज 108 वेळा सकाळी व संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा रोज 108 वेळा व असा किमान 40 दिवस या मंत्राचा जप करायचा आहे. पुढचा मंत्र आहे ओम गण गणपते नमः. हा मंत्र म्हटल्याने आपल्या घरात सुख समाधान वाढवण्यासाठी मदत होते. घरात सुख समाधान हवे असेल किंवा असलेल्या सुखासमाधानामध्ये वाढ व्हावी असे जर वाटत असेल तर प्रत्येकाने ओम गण गणपते नमः हा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा मंत्र जपायचा आहे. हा मंत्र जप केल्याने आपले सर्व अडथळे दूर होतात. मार्गी काही कामे जे अडले असतील ती कामे मार्गी लागतात. आपल्या घरामध्ये एकोप्याची भावना वाढते. सगळे सदस्य मिळून मिसळून वागतात. रोज सकाळी 108 वेळा किंवा संध्याकाळी 108 वेळा या मंत्राचा जप करायचा. आणि जर वेळ मिळत नसेल तर दर मंगळवारी किंवा चतुर्थीला विशेष करून या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. पुढचा मंत्र आहे पैशाची अडचण दूर करण्यासाठी मंत्र. मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः. तर हा मंत्र जप केल्याने कोणते फायदे होतात तर घरामध्ये धनवृद्धी म्हणजेच धनाची वाढ होते व आपल्याकडून जे वायफट खर्च होतो
त्या खर्चावर देखील नियंत्रण मिळवता येते. हा मंत्र दर शुक्रवारी 108 वेळा जपावा व शक्य असल्यास हा मंत्र रोज 108 वेळा 41 दिवस जपावा. असे केल्यामुळे आपली पैशाची अडचण दूर होण्यास मदत होते. पुढचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. घरावर कोणाची वाईट नजर आहे असे आढळल्यास किंवा नजर लागली आहे असे आढळल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप केल्याने आपल्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते व आपल्या घराचे वाईट नजरेपासून आपल्याला सुरक्षा मिळते. झोपण्यापूर्वी रोज हा मंत्र 21 वेळा सर्वांनी नक्की जपायचा आहे. पुढचा मंत्र आहे आजारपण आणि भीती कमी करण्यासाठी मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. या मंत्राचा असा फायदा होतो, आपले आरोग्य सुधारते व आपल्या मनामध्ये असलेली भीती कमी होते. हा मंत्र रोज 11 वेळा किंवा 21 वेळा सकाळी किंवा संध्याकाळी जपायचा आहे. हा मंत्र जपल्यामुळे आपल्याला आपले आजारपण कमी होते आणि मनातील भीती देखील कमी होते. पुढचा मंत्र आहे मुलांसाठी बुद्धी आणि संस्कार यासाठी मंत्राचे नाव आहे ओम सरस्वत्येय नमः. ओम सरस्वत्येय नमः. तर हा मंत्र फक्त लहान मुलांसाठी आहे असं नाही, मोठ्यांसाठी देखील हा मंत्र आहे. पण हा मंत्र जर लहान मुलांनी जपला किंवा त्यांच्याकडून आपण जप करून घेतला तर त्यांची बुद्धी आणि संस्कार हे देखील खूप वाढतात. फायदा होतो असा विद्या वाढते व त्यांची स्मरणशक्ती देखील स्ट्रॉंग होते. रोज प्रत्येक मुलांनी सकाळी 11 वेळा व संध्याकाळी 11 वेळा व पालकांनी रोज 21 वेळा सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ भेटेल त्यानुसार जप करायचा आहे. पुढचा मंत्र आहे हनुमान चालीसा. घरासाठी सर्वात शक्तिशाली सर्वसाधारण मंत्र म्हणजेच हनुमान चालीसा. हनुमान चालीसेचे विविध फायदे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. हनुमान चालीसा पठण केल्यामुळे आपल्यावर येणारी संकटे कमी होतात, मनातील भीती कमी होते, तसेच अपघातापासून आपल्याला संरक्षण मिळते. ही हनुमान चालीसाचा पाठ कधी करायचा तर दर मंगळवारी आणि शनिवारी न चुकता पूर्ण 1 वेळ हा मंत्र म्हणजेच हनुमान चालीसा पठण करायचे आहे. हे होते आपले सुखी संसारासाठी मंत्र. हे मंत्र रोज म्हणायला सुरुवात करा. परिणाम लगेच दिसणार नाही, पण 21 ते 40 दिवसात घरातला फरक तुम्हाला सगळ्यांनाच नक्की जाणवेल. जर हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल किंवा उपयोगी वाटला असेल तर एक लाईक करा आणि घरातील सुखशांतीसाठी हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. तुम्हाला अजून कोणते मंत्र हवे आहेत किंवा कोणती माहिती आहे ती आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हरि ओम. शांती शांती शांती.